नमस्कार, मी प्राची साळुंखे. न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आपलं स्वागत. देशातील 5 राज्यांच्या निवडणुका तोंडावर आल्यामुळे केंद्रीय राजकारणात हालचाली सुरू झाल्या. केंद्रातील भाजपच्या सत्तेला धक्का देण्यासाठी विरोधकांची एकजूट करण्याचा प्रयत्न केला जातोय. अशातच शिवसेना काँग्रेसच्या नेतृत्वातील यूपीएमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पण खरंच शिवसेना यूपीएमध्ये सहभागी होणार का? शिवसेनेला त्याचा किती फायदा होणार? यूपीएतील इतर घटक कोणती भूमिका घेणार? या सगळ्या प्रश्नांचा वेध घेणार आहोत शिवसेना यूपीएच्या वळणावर या खास कार्यक्रमात. दोन 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय समीकरण बदलली आहे. दोन्ही काँग्रेसच्या बळावर शिवसेनेनं राज्यात सत्तेचं सोपान गाठलं, तर शिवसेना भाजप आता एकमेकांचे राजकीय विरोधक बनल्यात. एनडीएशी फारकत घेतल्यानंतरही शिवसेना यूपीए पासून अंतर ठेवून होती. मात्र आता सेना यूपीएच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पाहूयात. गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेनं भाजपशी काडीमोड घेत अनेक वर्षांच्या युतीला पूर्णविराम देत राज्यात नव्या राजकीय समीकरणाला जन्म दिला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीनं शिवसेनेनं मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारली. शिवसेनेच्या या राजकीय खेळीमुळे सर्वाधिक आमदार हाती असताना सुद्धा भाजपला विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली. भाजपची साथ सोडल्यानंतर शिवसेनेनं भाजप प्रणित एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. खरं तर एनडीएतून काढता पाय घेतल्यानंतर शिवसेना काँग्रेस प्रणित यूपीएमध्ये जाणार का अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र त्यावेळी शिवसेना नेत्यांनी त्यावर भाष्य करण्याचं टाळलं होतं. पण आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात या चर्चेला तोंड फुटलंय. यामागचं कारण म्हणजे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नुकतंच काँग्रेस नेते राहुल गांधींची घेतलेली भेट. शिवसेनेच्या यूपीएतील संभाव्य प्रवेशाविषयी या भेटीत चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. मात्र संजय राऊत यांनी याविषयी थेट भाष्य करणं टाळलं. राहुल गांधींशी अनेक विषयांवर चर्चा झाली. मी तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्रातले राजकारण असेल, उत्तर प्रदेशची निवडणूक असेल, गोव्यातली निवडणूक असेल, या सगळ्या विषयावरती त्यांच्याशी चर्चा झालेली आहे. आज कुठे म्हणजे तुमची विचारसरणी कुठे कोणाशी जुळत नाही, काँग्रेसशी जुळत नाही, राष्ट्रवादीशी जुळत नाही, कोणाशी जुळते. पण तरी सुद्धा तुम्ही म्हणता आम्ही हिंदुत्व सोडलं नाही आणि तुम्ही काँग्रेसबरोबर जातात. त्यांना त्याचा आक्षेप आहे. पण ठीक आहे, आता ते त्यांना जर पटत असेल तर निश्चित त्यांनी ते करावं. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. राहुल गांधी आणि संजय राऊत यांच्यात झालेल्या राजकीय चर्चांमुळे शिवसेनेची यूपीएच्या दिशेनं वाटचाल सुरू झाल्याचं बोललं जात आहे. संजय राऊत यांचं हे सूचक वक्तव्य बरंच काही सांगून जातं. काय चर्चा झाली हे मी माननीय उद्धव ठाकरे यांना सांगेन. ते मी मीडियासमोर कशाला सांगू? कारण काही चर्चा ज्या असतात ह्या चर्चा 4 भिंतीत असतात आणि त्या फक्त वरिष्ठांशीच त्याच्यावर चर्चा करायची असते. त्याच्यामुळे मी आज रात्री उद्धवजी, आदित्यजी यांच्याशी बोलले आणि त्यांनी परवानगी दिली तर मग तुमच्याशी बोलेन. पण नक्कीच आज प्रदीर्घ काळ राहुल गांधीशी चर्चा झाली आणि अनेक विषयांवर चर्चा झाली. राजकीय विषयांवरच चर्चा झाली. काही काळ त्याच्यामध्ये वेणुगोपाल सुद्धा सामील झाले होते. आता खरं म्हणजे काय बोलावं त्यांच्याबद्दल मला हे कळत नाहीये. आता मला असं वाटतं की आपण जे म्हणतो की स्वतःची कबर स्वतःच खोदावा असा प्रकार चाललेला आहे आणि भविष्यामध्ये त्याचे परिणाम त्यांनाही दिसतील. आज त्यांना ते बरं वाटतंय राज्यामध्ये सरकार चाललंय म्हणून. परंतु भविष्याचा वेध त्यांनी घेतला पाहिजे मला असं वाटतं. अजूनही वेळ गेलेली नाही. आगामी काळात देशातील 5 राज्यात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. या निवडणुकांपूर्वी शिवसेना यूपीएत दाखल होण्याची शक्यता वर्तवली जाते. आगामी काळात सगळ्या विरोधकांची भाजप विरोधात मोठ बांधण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला जातोय. पुरोगामी लोकशाही आघाडीमध्ये की संयुक्त आघाडीमध्ये जेव्हा शिवसेना येईल तेव्हा शिवसेनेला काही फरक पडेल तो आघाडीला. कारण त्यातले बरेचसे घटक दल अजूनही पूर्णपणे मानसिक रूपाने तयार नाहीत की ते शिवसेनेला आपल्यासोबत ठेवतील. दुसरीकडे काँग्रेसमध्येही फार मोठे असे गट्स आहेत की जे शिवसेनेला पसंत करत नाही. गेल्या आठवड्यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी मुंबईचा दौरा केला होता.
या दौऱ्यात त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंची भेट घेतली होती. तसंच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांची भेट घेतली होती. या भेटीनंतर ममता बॅनर्जींनी देशात युपीएच्या अस्तित्वाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यावरून बराच वाद रंगला होता. या वादात शिवसेनेनं युपीएचं कौतुक करतानाच ममता बॅनर्जींच्या त्या वक्तव्यावर निशाणा साधला होता. काँग्रेसला राष्ट्रीय राजकारणापासून दूर ठेवून राजकारण करणं म्हणजे सध्याच्या फॅसिस्ट राज्य प्रवृत्तीला बळ देण्यासारखं असल्याची जहरी टीका शिवसेनेनं सामनामधून केली होती. विशेष म्हणजे ममता बॅनर्जींच्या मुंबई भेटीविषयी राहुल गांधी आणि संजय राऊत यांच्यात चर्चा झाली आहे. त्याच्यावर थोडीफार नक्कीच चर्चा झाली. देशामध्ये विरोधी पक्षाचं एक मजबूत संघटन उभं राहावं आणि ते एकच संघटन असावं, एकच फ्रंट असावा, हे जसं आमचं मत आहे, म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांचं मत आहे, जसं शरद पवार साहेबांचं मत आहे, तसंच ते त्यांचंही मत आहे. काँग्रेस सहित सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन लढा उभा करायची आवश्यकता आहे. प्रत्येकाने वेगवेगळे जर एकमेकाच्या विरुद्ध लढत राहिले तर शेवटी त्यांचा जो उद्देश आहे तो साध्य होणार नाही आणि सरकारवर त्याचा काही परिणाम होणार नाही. आणि म्हणून सर्वांनी एकत्रित येऊन काम करायला पाहिजे. एकीकडे ममता बॅनर्जींनी युपीएच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून भाजप विरोधात तिसऱ्या आघाडीचे संकेत दिलेत, तर इकडे युपीएच्या नेतृत्वाचा कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण 2014च्या लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस आणि युपीए कमकुवत होत गेली आहे आणि त्यामुळेच युपीएच्या नेतृत्वाचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे. मात्र भाजप विरोधात मजबूत पर्याय उभा करण्याची आवश्यकता असल्याचं शिवसेनेचं मत आहे. त्यासाठी अनेक ज्येष्ठ लोक या देशात काम करत आहेत. माननीय शरद पवार साहेब अनेक वर्षापासून त्या याच्यात काम करत आहेत. उद्धव ठाकरे यांची एक भूमिका स्पष्टपणे त्यांनी अनेकदा मांडलेली आहे. तेव्हा आता आणि मला असं वाटतंय की मधल्या काही काळापूर्वी शरद पवार साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे, नेता कोणी नंतर पाहता येईल, आधी समर्थक पर्याय उभा राहायला पाहिजे, आघाडी निर्माण व्हायला पाहिजे. हे पवार साहेबांचं जे म्हणणं आहे, मला वाटतं ते सद्यस्थितीमध्ये तेच योग्य आहे. देशाचं जे आहे त्याच्यावर काय करायला पाहिजे ते आमचे अध्यक्ष आणि सन्माननीय खासदार पवार साहेब आहेत, ते सगळं याच्यावर विचार करतात. ते इतर लोकांशी बोलत आहेत. सर्व काही पक्षांची मतं वेगवेगळे असू शकतात, परंतु त्यांना एकत्रित करण्याचं काम कुठल्याही बाजूने कुठल्याही प्रकारे एकत्रित यावे म्हणून त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी विविध राजकीय पक्षांना सोबत घेत युपीएची स्थापना केली होती. युपीएच्या माध्यमातून काँग्रेसनं 2 टर्म केंद्रात सत्ता गाजवली. पण 2014च्या विधानसभा निवडणुकीत युपीएचा पराभव झाला आणि हळूहळू युपीएतील घटक पक्षांनी काढता पाय घेतला. गेल्या काही वर्षात युपीए कमकुवत झाल्यामुळेच ममता बॅनर्जींनी देशात युपीए अस्तित्वात आहे का असा प्रश्न उपस्थित करून काँग्रेसला डिवचण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ममता बॅनर्जी यांच्या त्या राजकीय खेळीला काटशह देण्यासाठी शिवसेना युपीएमध्ये सहभागी करून घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न तर नाही ना, अशी चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. प्रशांत लीला रामदाससह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नवी दिल्ली. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली 2004 मध्ये भाजप विरोधी राजकीय पक्षांनी एकत्र येत युपीएची स्थापना केली होती. मात्र 2014च्या मोदींच्या लाटेत युपीए गलित गात्र झाली. पण आता पुन्हा एकदा भाजप विरोधकांची युपीएच्या माध्यमातून मोड बांधण्याचा प्रयत्न केला जातोय. शिवसेना काँग्रेस प्रणित युपीए अर्थात संयुक्त पुरोगामी आघाडीमध्ये सहभागी होणार का, याकडे महाराष्ट्रासह केंद्राचंही लक्ष लागलंय. केंद्रातील भाजप विरोधात विरोधकांची भक्कम आघाडी निर्माण करण्यासाठी सध्या विरोधकांचा प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्रात मिनी युपीए आहे, म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार आहे, ज्यामध्ये काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी सहभागी आहे. मात्र आता केंद्र स्तरावरती शिवसेना संयुक्त पुरोगामी आघाडीमध्ये सहभागी होते का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. जर संयुक्त पुरोगामी आघाडीमध्ये शिवसेना
तयार असेल यायला तर एक मोठा बदल पाहायला मिळेल. ममता बॅनर्जींनी गेल्याच आठवड्यात दिल्ली आणि महाराष्ट्राचा दौरा करून भाजप विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यामुळे देशात तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरू झाली. त्यामागचं कारणही तसंच आहे. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींनी घवघवीत यश मिळवून एकहाती सत्ता मिळवली. खरं तर ही निवडणूक भाजपनं अतिशय प्रतिष्ठेची केली. मात्र ममता बॅनर्जींच्या झंझावातापुढे भाजपचा निभाव लागला नाही. पश्चिम बंगालच्या विजयानंतर ममता बॅनर्जींचं राजकीय वजन वाढलंय. त्यामुळे तिसऱ्या आघाडीचं नेतृत्व ममता बॅनर्जींनी करावं असा विरोधकांमध्ये एक मतप्रवाह आहे. तर इकडे काँग्रेसच्या नेतृत्वातील युपीए कडून विरोधकांची एकजूट करण्याचा प्रयत्न केला जातोय. शिवसेनेला युपीए मध्ये सहभागी करून घेतल्यास केंद्रात युपीएची ताकद वाढणार आहे. गोव्यामध्ये थोडीफार शिवसेना आहे, पण गोव्यामध्ये शिवसेनेसोबत जायचं की गोव्यामध्ये हे काँग्रेसला ठरवायचं आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीने ठरवलं की ते एकटाच लढणार आहेत. तृणमूला काँग्रेसने मोड बांधायला सुरू केलेली आहे, गोमंतकसोबत घेतला. त्यामुळे काँग्रेस काय शिवसेनेला आणि किंवा राष्ट्रवादीला सोबत ठेवते की काँग्रेस स्वबळावर लढते हे पाहायचं आहे. मला वाटतं संजय राऊतची जी भेट झाली राहुल गांधीशी, त्यात गोवा हे फार मोठा एक चर्चेचा विषय होता. आज शिवसेना युपीए मध्ये सहभागी नसली तरी महाराष्ट्रात शिवसेनेनं दोन्ही काँग्रेसच्या मदतीनं सत्तेचा सोपान गाठलाय. आता या सरकारनं जवळपास 2 वर्षांचा कालावधी पूर्ण केलाय. या काळात सेना दोन्ही काँग्रेसच्या जवळ आली आहे. तोंडावर आलेल्या 5 राज्यातल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या राजकीय हालचाली महत्त्वाच्या ठरणार आहेत. महाराष्ट्रामध्ये आम्ही एकत्र आहोत. महाराष्ट्रामध्ये भविष्यात काय करायचं आहे, निवडणुका कशा प्रकारे लढायच्या ह्याच्यावरती अनेकदा 2 पक्षात चर्चा होत असते. पण त्या व्यतिरिक्त महाराष्ट्राच्या बाहेर आपल्याला काही काम करता येईल का, नक्कीच या संदर्भात चर्चा केली जाते. पण ती चर्चा असते. मला या सगळ्या संदर्भात माननीय उद्धवजींशी किंवा आदित्यजीशी सविस्तर मी मुंबईत गेल्यावर चर्चा करेन. त्या 5 राज्यांमध्ये उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक विरोधकांसाठी महत्त्वाची मानली जाते. कारण उत्तर प्रदेश विधानसभेत 400हून अधिक आमदारांची संख्या असून राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत हे मतदान निर्णायक मानलं जातं. आगामी काही दिवसात 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यापैकी उत्तर प्रदेश हे अत्यंत महत्त्वाचं राज्य आहे. पण यापूर्वी संयुक्त पुरोगामी आघाडीची परीघ वाढत आहे. म्हणजे या युपीएमध्ये शिवसेना सहभागी होण्याची चिन्ह आहे. याचाच अर्थ असा होतो की जेव्हा आगामी राष्ट्रपतींची निवडणूक होईल त्या निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशमध्ये आणि इतर राज्यांमध्ये जर सदस्य संख्या कमी पडली आणि शिवसेनेची सदस्य संख्या वाढली तर एक मोठा परिणाम हा राष्ट्रपतींच्या निवडणुकीवर होऊ शकतो. उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रपती पदाची निवडणूक होऊ घातली आहे. त्यामुळेच या निवडणुकीच्या दृष्टीनं विरोधकांकडून रणनीती आखली जाते. विरोधकांच्या मतांची वाटणी झाल्यास त्याचा भाजपला फायदा होणार आहे. ते टाळण्यासाठीच विरोधकांची एकजूट करण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रियंका गांधी त्याही काम करतायत. अशा वेळेला आम्ही दोघे राजकीय पक्ष जे महाराष्ट्रात एकत्र काम करतो आहोत, तर दुसऱ्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांशी संवाद साधावा, दिल्लीत बोलावं हे अपेक्षित आहे सगळ्यांना. आणि त्या विषयात मी काल प्रियंका गांधींशी बोललो. काही विषय होते चर्चेतले, ते म्हणजे माननीय उद्धव ठाकरे जे असतील, आदित्य ठाकरे असतील, बरं का, त्यांच्याकडून काही सूचना घेऊन मी त्याच्याशी बोललो. राष्ट्रपतीच्या ज्या निवडणुका येतील समोर, म्हणजे निवडणूक जी येत आहे राष्ट्रपतींची, तर त्या 5 राज्यांचे निकाल काय होतात त्याच्यावर बरेच अवलंबून आहे. आणि 5 राज्यांच्या निकालानंतर या देशाचं राजकारणात बराच बदलाव होईल आणि त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटतील. आणि राष्ट्रपती उमेदवार कोण होतं याच्यावरही डिपेंड आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची राजकारण करण्याची पद्धत वेगळी आहे. त्यांचा भाजपला विरोध असला तरी काँग्रेस प्रणित युपीए पासून 4 हात दूर राहणं त्यांनी पसंत केलंय. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत विजयाची हॅट्रिक साधल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास आणखी दुणावलाय.
देशातील विरोधी पक्षाचं नेतृत्व करण्याची त्यांची सुप्त इच्छा असली तरी काँग्रेस त्यांच्या मार्गातला सर्वात मोठा अडथळा ठरणार आहे। त्यामुळेच त्यांनी युपीएच्या अस्तित्वावरून काँग्रेसला खिजवण्याचा प्रयत्न केला। तसंच नुकतंच मुंबईत राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांची भेट घेतली। युपीएला पर्यायी आघाडी उभी करण्याचा प्रयत्न ममता बॅनर्जींकडून केला जात नाही ना, अशी चर्चा दिल्लीच्या राजकारणात रंगली होती। मात्र काँग्रेसला राष्ट्रीय राजकारणापासून दूर ठेवून भाजप विरोधात विरोधकांची आघाडी करणं अशक्य असल्याचं मत सामनातून व्यक्त करण्यात आलं। त्यामुळे सेनेचा कल काँग्रेसच्या बाजूने असल्याचं पाहायला मिळतंय। तसंच लवकरच राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची भेट होणार असल्याचंही कळतंय। अगर उद्धव जी कामकाज शुरू करेंगे उस वक्त जरूर मुलाकात। शिवसेना यूपीए मध्ये सहभागी होणार का, याविषयी अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। शिवसेनेच्या नेत्यांनीही यावर थेट भाष्य करणं टाळलं असलं तरी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचा प्रयोग हा मिनी यूपीए असल्याचं संजय राऊत म्हणतायत। बघा की आम्ही जरी आज महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाबरोबर किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर आम्ही सरकार चालवलं आणि मी सकाळीच सांगितलं की महाराष्ट्रातली महाविकास आघाडी ही एक प्रकारे मिनी यूपीएच आहे। भिन्न विचारांचे लोक, भिन्न राजकीय पक्ष एकत्र येतात आणि आघाडी बनवतात। 2024च्या लोकसभा निवडणुकीला अजून बराच अवधी असला तरी आगामी 5 राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीवर बरंच काही अवलंबून असणार आहे। त्यामुळे सत्ताधारी भाजपनं त्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे। मात्र विरोधकांमध्ये अद्यापही वेगवेगळे मतप्रवाह असल्याचं चित्र दिसतंय। ममता बॅनर्जींच्या त्या वक्तव्यामुळे विरोधकांमधील दुही पुन्हा एकदा समोर आली होती। ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस पार्टी एकेकाळी यूपीए मध्ये सहभागी होती, मात्र 2012 मध्ये तृणमूल काँग्रेस यूपीएतून बाहेर पडली। भविष्यात ममता बॅनर्जी कोणती भूमिका घेणार, शिवसेना यूपीए सहभागी होणार का, याचं उत्तर पुढच्या काही काळात मिळणार आहे। प्रशांत लीला रामदास, न्यूज 18 लोकमत, नवी दिल्ली। आणि यासोबतच वेळ झाली इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।